शुभविवाह या मालिकेमध्ये एक जबरदस्त टर्न आलेला आहे। आतापर्यंत रागिणीची जिंकण चालू आहे, पण इथून रागिणीची ओहोटी चालू झालेली आहे। म्हणजे रागिणीने जे काही कारस्थान केले, जी कारस्थानांचे सगळे पुरावे नष्ट करत ती चाललेली आहे, पण त्यातला एक पुरावा रिकवर झालाय आणि ते म्हणजे सीसीटीव्ही फुटेज। प्रीती नर्सच्या सांगण्यावरून चौधरी नावाचा एका माणसाने आता इकडे रागिणीचं सीसीटीव्ही फुटेज डिलीट केलेलं असतं। जेव्हा गायकवाड भूमी ते सीसीटीव्ही फुटेज पाहायला गेलेले असतात ते, पण ज्या वेळेला प्रीती नर्सचा खून झालाय ही बातमी नवऱ्याला कळते, नवऱ्याने चौधरीकडून ते सीसीटीव्ही फुटेज आता रिकवर करत इकडे भूमीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय। पण कोर्टामध्ये ते सीसीटीव्ही फुटेज तर येणार, पण इथे आता जे गायतोंडे वकील केस लढणार आहेत ते वकील अचानक गायब झाल्यामुळे कोर्टामध्ये स्वतः भूमी ही केस लढत आता या सगळ्यामध्ये इकडे गीतांजलीला मात देत भूमी जीत करणार आहे। आणि हे सगळं कसं घडणार, सीसीटीव्ही फुटेज कसं मिळालं, सीसीटीव्ही मध्ये रागिणी कशी दिसते आहे सगळं पाहू। इकडे भूमी घरी येते। घरी आल्यावर ती भूमी आई योगेश्वरी कडे प्रार्थना करायला लागते। म्हणजे आज मी पौर्णिमाच्या हातून साखर घेतले। आई मी खूप विश्वासाने तुझ्याकडे आलेली आहे, खूप मोठ्या विश्वासाने मी या सगळ्यामध्ये आता तुला सांगते आहे। मी पौर्णिमाला तडपदार उत्तर तर दिलंय की काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मी माझ्या मुलीला माझ्याकडे परत आणीन, पण माझ्याकडे तसा कोणता पुरावा नाहीये किंवा माझ्याकडे तसं काहीही नाहीये। आता आई तूच माझ्या पाठीशी ठामपणे उभी राहा, काहीही झालं तरी सुद्धा तू या सगळ्यामध्ये आता मला सांग की काय नक्की घडलंय ते। तू मला काहीतरी पुरावा दे। तू जोपर्यंत मला पुरावा देत नाहीस तोपर्यंत मी गप्प बसणार नाहीये। आता माझ्या सगळ्या आशा आकांक्षा संपलेल्या आहेत। माझी शेवटची आशा आकांक्षा तुझ्याशी येऊन थांबते आणि तूच जर का मला न्याय मिळवून देऊ शकली नाहीस तर या सगळ्यामध्ये मी आता कुणाकडे न्याय मागायला जाऊ। आई तू मला काहीतरी सांग असं म्हणत भूमी आता इकडे देवी आईला वेठीसच धरते आणि त्यावरती मग ती इतकंच बोलून थांबत नाही, तर या सगळ्यामध्ये ती ताबडतोब आता आपल्या हातामध्ये एक जळता कापूर घेते। कापूर घेऊन तो आता आपल्या हातामध्ये तेवत ठेवण्याचा प्रयत्न करते। आकाश म्हणतो भूमी तू काय करते आहेस? भूमी म्हणते आकाश काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये जोपर्यंत देवी आई मला संकेत देत नाहीये तोपर्यंत मी आता स्वतःला त्रास करून घेणार आणि काहीही झालं तरी मी माझ्या हातामधला कापूर विझू देणार नाहीये। यावरती मानसी म्हणते ताई तू देवी आईला वेठीला धरतेस का? देवी आईला वेठीला धरतेस तू? यावरती ती सांगते कारण देवी आई मला काही अजिबात हे द्यायची गरज नाहीये। देवी आई मला संकेत देत नाहीये, माझ्या पाठीशी उभी राहत नाहीये। जोपर्यंत देवी आई काही संकेत देत नाहीये तोपर्यंत या सगळ्यामध्ये मी माझ्या हातामध्ये हा जळता कापूर तेवतच ठेवणार आहे। असं म्हणत भूमी आता जळता कापूर घेते, आपल्या तळ हातावरती आता पूर्णपणे तो तेवत ठेवते। आकाश म्हणतो भूमी काय वेडेपणा आहे हा? असा जर का वेडेपणा तुला करायचा असेल तर मी हा वेडेपणा करायला तयार आहे। तू केलंस काय, मी केलंस काय? काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मी हे सगळं करेन। यावरती मानसी म्हणते अगं ताई तुझं काय चाललंय, तू वेड्यासारखं का करते आहेस? असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच भूमी सांगते नाही, आज काहीही झालं तरी सुद्धा देवी आईला माझं म्हणणं ऐकावंच लागणार आहे। काहीही झालं तरी सुद्धा मला कोणता तरी क्लू जोपर्यंत मिळत नाहीये मी माझ्या हातामधला जळता निखारा बिलकुल ठेवणार नाहीये। कारण या सगळ्यामध्ये आता देवी आईने माझ्या बाबतीत खूप अन्याय केलाय। प्रत्येक वेळेला मी गप्प बसले, पण तरी सुद्धा या सगळ्यामध्ये अजूनही माझी परीक्षाच बघितली जाणार असेल तर मी सुद्धा या परीक्षेमध्ये खरी उतरणार आहे आणि काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मी आता माझी परीक्षा देणारच। असं म्हणत ती आता हट्टाला पेटते। तर आकाश म्हणतो ठीक आहे तू परीक्षा नाही द्यायची, ही परीक्षा मी देईन। असं म्हणत तो आता भूमीच्या हातामधला तो जळता निखारा आपल्या हातामध्ये घेऊन आता इकडे तो आपल्या हातामध्ये तो निखारा तेवत ठेवणार असतो। पण तोपर्यंत इकडे आता दारावरती आई अंबेचा उदो उदो, आई अंबेचा उदो उदो अशी आता घोषणा होते। ज्या वेळेला आई अंबेचा उदो उदो ही घोषणा होते त्यावेळेला मग आता सगळेजण तिकडे पाहायला लागतात। ज्या वेळेला इकडे आलेली असते ती म्हणजे जोगतिणीला पाहिल्यावरती भूमीच्या हातामधून तो निखारा आकाश काढून टाकतो आणि का कोणास ठाऊक दोघांनाही एक पॉझिटिव्ह आता आपल्या समोर काहीतरी घडणार आहे याची जाणीव होते।
काहीतरी पॉझिटिव्ह संकेत मिळणार हे आता समजतं. बरं, तोपर्यंत इकडे आई येते आणि त्यावरती लगेचच भूमी सांगते मानसीला, जा म्हणून शिधा घेऊन ये. या वेळेला आता इकडे देवी आई सांगते, प्रत्येक वेळेला शिध्याची काही गरज नाहीये, प्रत्येक वेळेला देवी आई शिध्यासाठी येते असं नाहीये. आज तू तुझे दुःख, तुझे सगळे जे काही त्रास आहेत, तुला जे काही मनस्ताप आहेत, ते सगळे तुझे दुःख, त्रास, मनस्ताप हे सगळे देवी आईच्या ओटीत घाल. प्रत्येक वेळेला देवी आईच्या ओटीमध्ये शिधा घालण्याची खरंच काही गरज नाहीये. तुझे दुःख आणि सगळे जे काही त्रास आहेत ना, ते ज्या वेळेला देवी आईच्या ओटीमध्ये तू घालशील ना, त्याच वेळेला खऱ्या अर्थाने तुला आता न्याय मिळणार आहे. आज देवी आई तुला न्याय मिळवून द्यायला आलेली आहे पोरी. असं म्हटल्यावर ती भूमीच्या आशा पल्लवित होतात आणि भूमी या सगळ्यामध्ये आता देवी आईकडे पाहायला लागते. देवी आईला नमस्कार करते, जोगतिणीला नमस्कार करते आणि ती सांगते, माझं संकट कधी हरणार आहे. मी ज्या गोष्टीची वाट पाहते ते म्हणजे एक तरी माझ्या बाजूने पुरावा मिळावा. देवी आई माझी ही इच्छा कधी पूर्ण करणार. त्यावरती जोगतिणी म्हणते, हे बघ, देवी आईवरती विश्वास ठेव. ती प्रत्येकाचं कल्याणच करायला आलेली असते. ती प्रत्येकाच्या वाट्याचे दुःख, प्रत्येकाच्या वाट्याचे भोग संपल्यावरती त्याला योग्य तो न्याय मिळवूनच देते आहे. त्यामुळे तू काळजी करू नको. काहीही झालं तरी सुद्धा तुझ्या वाट्याचे दुःख, तुझ्या वाट्याचे सगळे मान अपमान हे तू देवी आईच्या ओटीत टाकून दे आणि तुझ्या वाट्याचे सुख, तुझ्या वाट्याची शांती, तुझ्या वाट्याचे सगळे आनंदाचे क्षण देवी आईकडून आशीर्वादात घे. आई अंबेचा उदो उदो असं म्हणत जोगती आता काहीतरी सांकेतिक बोलत असते आणि भूमीला अंगारा लावते. इकडे तोपर्यंत रागिणी आणि पौर्णिमा टपलेल्याच असतात की भूमी काय करते हे पाहायला. त्यावेळेला जोगतीण आता भूमीला नारळ देते. भूमीला नारळ देऊन जोगतीण आता तिला एका पुडीमध्ये असलेला प्रसाद देते आणि जोगतीण तिला सांगायला लागते, हा प्रसाद फक्त तू एकट्यानेच खायचा आहेस आणि तो सुद्धा तू एकटी असशील ना रूम मध्ये त्याच वेळेला खायचा आहेस. कोणाच्याही समोर खायचा नाहीस किंवा कोणालाही हा प्रसाद द्यायचा नाहीस. असं म्हटल्यावरती आता इकडे भूमी तो प्रसाद मनोभावे घेते आणि देवी आईचा संकेत समजते. लगेचच देवी आई उठते आणि आई अंबेचा उदो उदो, आई अंबेचा उदो उदो असं म्हणत देवी आई तिकडून आता निघून जाते. ज्या वेळेला देवी आई तिकडून निघून जाते त्यावेळेला भूमी या सगळ्यामध्ये आता का कोणास ठाऊक तिला एक पॉझिटिव्ह अशी एनर्जी मिळते. काहीतरी नक्कीच संकेत मला आता देवी आईने दिलेला आहे हे सुद्धा तिला समजतं आणि आता हा संकेत काय आहे आणि काहीतरी पॉझिटिव्ह घडणार आहे हे कळतं, पण नक्की काय घडणार आहे माहित नसतं. रागिणी उगाच अस्वस्थ होत असते, कारण आता खोटारड्या रागिणीला आपलं भांड फुटतंय की काय याची आता कंटिन्युअसली भीती वाटत असते. तोपर्यंत भूमी अंगारा आपल्या कपाळाला लावते आणि त्याच वेळेला तो अंगारा ज्या पुडीमध्ये बांधलेला असतो ती पुडी आता इकडे ती उघडते आणि त्याच्यामध्ये लिहिलेली प्रीती नर्सच्या आता इकडे चिठ्ठी सापडते की भूमी मॅडम, मी प्रीती नर्सचा नवरा शरद आणि या सगळ्यामध्ये आता मला तुमच्याशी बोलायचं आहे. मला तुम्हाला खूप महत्त्वाचं सांगायचं आहे. ही चिठ्ठी दुसरं कोणाच्या हातामध्ये लागायला नको म्हणून मी अशा प्रकारे तुमच्याकडे पोहोचवलेली आहे. मी तुम्हाला प्रत्यक्ष भेटू शकत नाहीये कारण मला या सगळ्यामध्ये जीवाला धोका आहे. त्यामुळे हा नंबर आहे, या नंबरवरून मी तुम्हाला 10-1 वाजेपर्यंत कॉल करेन आणि तुम्ही तो कॉल प्लीज रिसीव्ह करा आणि ही चिठ्ठी तुम्ही कोणाच्याही हातात लागणार नाही याची काळजी घ्या. मी प्रत्यक्ष भेटायला आलो तर मी तिकडे अडकून पडेल म्हणून मी 10 वाजता कॉल करेन. इकडे भूमीला सगळं जग जिंकल्याचा आनंद होतो. ज्यासाठी केला होता अट्टाहास ती गोष्ट पूर्ण झाल्याचा तिच्या चेहऱ्यावरती आनंद दिसतो. ती लगेच चिठ्ठी कपाळाला लावते. त्यावेळेला आकाश तिकडे येतो आणि भूमी काय झालंय, अंगारा लावून झाल्यावरती तो कागद काय कपाळाला लावतेस असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे आता भूमी सांगायला लागते, आकाश देवी आईने आपलं ऐकलेलं आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच आकाश सांगायला लागतो काय झालं. त्यावरती भूमी ताबडतोब ती चिठ्ठी आकाशच्या हातात देते. आकाशच्या हातात चिठ्ठी दिल्यावरती आकाश ज्या वेळेला चिठ्ठी बघतो त्याला तर इतका आनंद होतो आणि आकाशला या सगळ्यामध्ये आता आनंद ओसंडून व्हायला लागतो. लगेचच तो भूमीला मिठी मारतो. दोघंही जण रडायला लागतात. दोघांनाही आपलं जीवन सार्थकी लागल्याचा आता आनंद मिळालेला असतो आणि त्यानंतर 10 वाजायची दोघं आतुरतेने वाट पाहत असतात. काहीही झालं तरी 10 वाजता आपल्याला या सगळ्यामध्ये आता खूप मोठं काहीतरी न्यूज मिळणार हे कळतं. तोपर्यंत इकडे आता जोगतिणी येते आणि जोगतिणीला लगेचच तो माणूस भेटतो म्हणजेच प्रीती नर्सचा नवरा शरद आणि थँक्यू सो मच. यावरती ती सांगते, खरं सांगू का तर तुझी पापं खूप वाढलेली आहेत.
पण या सगळ्यामध्ये तू जे काही चांगलं काम करतोयस ना त्यामुळे तुझी पापं धुवून जातील. आणि भूमीला तू जेव्हा म्हटलास की चांगल्या कामासाठी ही चिठ्ठी द्यायची आहे तेव्हा मी नक्कीच दिलंय, पण या सगळ्यामध्ये आता तुझ्या पापाचं प्रायश्चित्त कर, देवी आईच्या शरणी जा आणि यापुढे चांगलं काम करण्याची तुला सुबुद्धी मिळू दे. प्रीतीनंचा नवरा मटकन खाली बसतो आणि देवी आई खरंच मी खूप पापं केलेत, आतापर्यंत नको नको त्या गोष्टी केलेल्या आहेत, म्हणजे मुलांना पळवणं इथपासून त्याने जी काही कुकृत्य केलेली असतात ती सगळी कुकृत्य त्याला आठवतात, पण यापुढे मला माझ्या पापाचं प्रायश्चित्त करायचं आहे आणि ते प्रायश्चित्त मी भूमीला मदत करून करणार. इकडे रागिणीला काहीतरी कुणकुण लागत असते, काहीतरी तिला आता अस्वस्थ वाटत असतं. तोपर्यंत तिकडे आता पौर्णिमा येते आणि काय झालं, तुम्ही इतक्या अस्वस्थ का आहात, कारण आपल्याला या सगळ्यामध्ये आता महत्वाचं म्हणजे केस तर आपल्यासारखीच चालू आहे, मग कशाला टेन्शन घ्यायचं. यावरती रागिणीला कळत नसतं की आपल्याला टेन्शन का येते, पण त्याच वेळेला तिला आता कॉल येतो आणि कॉल आल्यावरती प्रीतीनसचा नवरा ऍक्टिव्हेट झालाय हे तिला कळतं. तिला सत्या सांगतो की या प्रीतीनसचा नवरा माझ्या टप्प्यामध्ये आलेला आहे. रागिणी सांगते एक काम कर, त्याला उडवून टाक, काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये त्याला बिलकुल जिवंत ठेवायचं नाहीये असं म्हणत मग मात्र आता इकडे सत्याने लगेचच आता त्या शरदला प्रीतीच्या नवऱ्याला मारण्याचा प्लॅन केलेला असतो. तोपर्यंत 10 वाजण्याची वाट पाहत असताना एक्झॅक्टली 10 वाजता प्रीतीच्या नवऱ्याचा फोन येतो, शरदचा कॉल येतो. शरद कॉल करतो आणि तो म्हणतो हॅलो भूमी मॅडम. यावरती भूमी म्हणते दादा बोला ना. यावरती तो सांगतो मी तुम्हाला खूप महत्वाची टिप देणार आहे. म्हणजे यावरती आता ती सांगायला लागते हे बघा तुमच्या बायकोचा खून झालाय, त्यामुळे मी तुमच्या दुःखात सहभागी आहे, मी तुम्हाला जी मदत करता येईल ती करेन, पण तुम्ही कोर्ट रूम मध्ये येऊन माझ्या बाजूने साक्ष द्याल का. तो म्हणतो मॅडम मी कोर्ट रूम मध्ये यायला काहीच हरकत नाहीये, पण इकडे माझ्या जीवाला धोका आहे, मला या सगळ्यामध्ये आता मारून टाकण्यासाठी धमक्या येत आहेत, मला मारण्यासाठी या सगळ्यामध्ये आता सगळेजण टपून बसलेत, पण मी तुम्हाला एक मदत करू शकतो. तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही आता सीसीटीव्ही फुटेज आणण्यासाठी गेला होतात, तुम्ही जे सीसीटीव्ही फुटेज आणण्यासाठी गेला होतात ते सीसीटीव्ही फुटेज करप्ट झालं होतं. यावरती मग आता इकडे ती सांगायला लागते भूमी हो. त्यावरती तो सांगतो चौधरी नावाचा एक माणूस होता, हा चौधरी नावाचा माणूस आहे ना, हा माणूस प्रीतीचा खास माणूस होता, त्यानेच ते फुटेज डिलीट केलेलं आहे, पण कदाचित या सगळ्यामध्ये तुम्ही ज्या वेळेला तिकडे गेलात ना तेव्हा तो माणूस तसा हुशार आहे, त्यांनी या सगळ्यामध्ये आता खूप मोठं काहीतरी हे लपवून ठेवलेलं असणार, किंवा त्यांनी त्याच्याकडे पुरावा म्हणून आता एक तरी सीसीटीव्ही फुटेजची कॉपी ठेवली असणार. कारण कसं सांगू तुम्हाला तो किती हुशार आहे आणि तो त्याच्याकडे कोणता तरी आपण केलेल्या कृत्याचा पुरावा ठेवणार, त्यामुळे तुम्ही त्याला भेटा आणि त्याच्याकडून सीसीटीव्ही फुटेज घेण्याचा प्रयत्न करा. पण असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच भूमी सांगते ते तर आम्ही करू, पण तुम्ही कोर्टामध्ये या ना, तुम्ही कोर्टात येऊन आमच्या बाजूने साक्ष द्या ना. यावरती तो म्हणतो मॅडम तुम्ही समजून घ्या, माझं कोर्टामध्ये येणं इतकं रिस्की आहे ना की माझ्या मागावरती मारण्यासाठी माणसं लागलेली आहेत, त्यामुळे मी येऊ शकत नाही. आकाश म्हणतो कोण तुमच्या मागे लागले, तुम्ही सांगू शकाल का. यावरती तो सांगतो हो मी नक्कीच तुम्हाला सांगणार आहे, आणि आता या सगळ्यामध्ये माझ्या मागे लागणाऱ्या माणसाचं नाव आहे असं म्हणत तो आता त्या माणसाचं नाव सांगणार. पण तितक्यातच तिकडून आता ताबडतोब रागिणीचा माणूस सत्या येतो, तो बंदुकीची गोळी टाकतो आणि बंदुकीची गोळी आता त्याच्यापर्यंत पोहोचणार आणि बंदुकीचा आवाज येतो, फोन कट होतो. भूमी म्हणते या सगळ्यामध्ये कसला आवाज आला हा. त्यावरती आकाश म्हणतो हा बंदुकीच्या गोळीचा आवाज आहे. त्यावरती भूमीला खूप मोठा धक्का बसतो आणि त्यावरती भूमी म्हणते म्हणजे काय झालं असेल. यावरती आता इकडे सगळ्यांनाच आता आश्चर्य वाटायला लागतं, पण प्रीतीनसचा नवरा आश्चर्यकारकरित्या वाचलेला असतो, तो या गोळी हमल्यामध्ये मरत नाही आणि तो त्या पुढून पळून जातो. पळून गेल्यावरती मग आता इकडे लगेचच तो धावत पळत निघतो, सत्याच्या हातामधून तो सुटलेला असतो. सत्या गोळ्यावरती गोळ्या घालत असतो, पण या गडबडीमध्ये प्रीतीच्या नवऱ्याचा फोन पडतो. फोन खाली पडल्यावरती सत्याच्या हातामध्ये तो फोन लागतो आणि सत्या कपाळाला हात लावतो. अरे बापरे हे सगळं काय घडलेलं आहे. म्हणजे
पण त्याने भूमीला कॉल केला होता असं म्हटल्यावर ती रागिणीच्या पायाखालचे धाबे आणतात आणि रागिणी विचार करते काय, आणि ती विचार करते अरे बापरे, मग तो मेला ना. यावरती ती सांगते नाही नाही तो मेला नाही. पौर्णिमा म्हणते मग आता काय करायचं आहे. जर का त्याने भूमीला सगळं आता सांगितलं असेल तर. आता रागिणी विचार करते नाही नाही असं होऊन चालणार नाहीये. असं जर का झालं तर माझ्या पायाखालची जमीनच हदरेल. मला या सगळ्यामध्ये आता काहीतरी करायला पाहिजे, पण काय करायचं काय करायचं. रागिणीला काहीच कळत नसतं आणि ती पूर्णपणे गडबडलेली असते. कारण या सगळ्यामध्ये भूमी आणि आकाश पर्यंत जर का काही पोहोचलं किंवा भूमी आकाशला काही समजलं तर आपलं काही खरं नाही. यामुळे ती आता गडबडलेली असते. तोपर्यंत मग आता ताबडतोब त्याच लोकेशनवरती आकाश पोहोचतो आणि आकाश पोहोचून आता इकडे सगळ्यांना प्रीतीच्या नवऱ्याबद्दल विचारतो, पण कुठेही प्रीतीचा नवरा काही भेटत नाही. आणि मग त्याच वेळेला ते सीसीटीव्ही फुटेज, जे सीसीटीव्ही फुटेज चौधरीकडे असतं, त्या सीसीटीव्ही फुटेजच्या मागे आता भूमी लागते. भूमी आणि आकाश ते सीसीटीव्ही फुटेज मिळवण्याचा प्रयत्न करतात. कारण आता एकमेव आशा म्हणजे ते फुटेज, त्यांनी जे काही सांगितलेलं असतं ते. त्यावरती मग आता इकडे आकाश सांगायला लागतो, हे बघ म्हणजे कसं आहे, प्रीतीला मारलं म्हणून आता हा आपली मदत करायला तयार झालेला आहे, पण ज्याने सीसीटीव्ही फुटेज करप्ट केलंय तो का आपली मदत करेल. मुळातच या सगळ्यामध्ये आता तो तर आपली कातडी बचावच करणार ना, म्हणजे तो का मास्टर माइंडचं नाव सांगेल. भूमी म्हणते नाही, काहीतरी आहे ज्याच्यावरून आपण त्याच्यापर्यंत पोहोचू शकतो. आणि मग दुसऱ्या दिवशी कोर्टामध्ये तारीख असते. ज्या वेळेला कोर्टामध्ये तारीख पडते त्यावेळेला मग आता गायतोंडे बराच वेळ गायब असतात. गायतोंडे कुठे गेले, गायतोंडे कुठे गेले. गायतोंडे न आल्यामुळे केस काही सुरू करता येत नसते. आणि मग त्याच वेळेला जज साहेब सांगतात की तुमचे गायतोंडे वकील कुठे आहेत, आणि ह्यांना काही माहीतच नसतं. पण थोड्याच वेळात एक त्यांचा असिस्टंट गायतोंडेंचा एक चिठ्ठी घेऊन येतो आणि गायतोंडेंचा असिस्टंट ज्या वेळेला एक लेटर घेऊन जज साहेबांना देतो. जज साहेब म्हणतात म्हणजे मॅडम तुमचे वकिलांनी त्यांची केस सोडलेली आहे. का केलं असेल बरं असं. त्यावरती आता इकडे सांगायला लागते लगेचच म्हणजे आता पोहेची अमोलीची वकील सांगायला लागते गीतांजली की म्हणजे काय, त्यांना माहिती असेल की ही केस आता पूर्णपणे फेल आहे म्हणून त्यांनी सोडली. भूमी म्हणते हे बघा मला तर या सगळ्यामध्ये माहित नाहीये की त्यांनी केस का सोडली आणि अशा परिस्थितीमध्ये काय करायचं असतं, पण मला कोर्टामध्ये ही केस लढायची आहे. असं म्हटल्यावरती जज साहेब प्लीज काहीतरी उपाय असेल तर तुम्ही मला सांगा असं म्हणत भूमी जज साहेबांची विनवणी करत असते. आता या सगळ्यामध्ये जज साहेब स्वतः भूमीला उपाय हा देणार असतात की काहीही झालं तरी तुमची केस ही तुम्ही लढू शकता. हा एक ऑप्शन कोर्टामध्ये असतो की आता आपल्याला वकील नसेल तर आपण आपली केस लढू शकतो. मग आता भूमी आपली स्वतःची केस लढत ते सीसीटीव्ही फुटेज ज्या वेळेला समोर आणणार त्यावेळेला आता इकडे भूमीची केस स्ट्रॉंग होत क्षितिजा भूमीकडे कशी येणार पाहणं फारच रंजक.